अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता लवकरच म्हणजे आज आहे 2 तारीख, तर 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे। तर गुरुपौर्णिमेसाठी आपल्या गुरूंचा वार आहे। तो साठी आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्याची सुरुवात बऱ्याच ताईंनी 1 तारखेपासून केलेली आहे। आणि ज्या कोणी ताईंच्या सेवा राहिलेल्या आहेत किंवा आणखीन त्यांनी सुरुवात केलेली नाही तर त्यांनी पण स्वामी महाराजांची ही सेवा करायची। आता जर तुम्ही सेवेला जर सुरुवात केली नसेल तर तुम्ही आता उद्या जर हा माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला किंवा आज जर पाहिला तर तुम्ही उद्यापासून सुद्धा ही सेवा करू शकता। आणि गुरुपौर्णिमा झाल्यानंतर तुमचे 21 दिवस जर होत नसतील तर गुरुपौर्णिमा झाल्यानंतर तुम्ही आणखीन 2 दिवस पण वाढवून ही सेवा केली तरी पण ती स्वामीचरणी रुजू होते आणि स्वामी ती सेवा आपली स्वीकार करून घेतीलच। कारण स्वामींना त्यांच्या भक्तांचा मनातील श्रद्धा आणि भावच महत्त्वाचा असतो। स्वामी हे आपल्या भक्तांच्या सेवेची भुकेले असतात। तर स्वामी महाराजांच्या अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत ह्या सगळ्या सेवा मी व्हिडिओवर अपलोड केलेल्या आहेत। तर त्या तुम्ही सर्वांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून पाहायला विसरू नका। तर बऱ्याच सेवा झाल्या तर त्यातलीच एक गुरुचरित्रमधील एक अध्याय इतका महत्त्वाचा आहे जेणेकरून आपल्या आयुष्यात येणारे संकट, संकट म्हणा, अडचणी म्हणा, अडीअडचणी ज्या काही आहेत त्या दूर व्हाव्या। मग दूर होण्यासाठी आपल्या कामासोबतच आपल्या नशिबासोबतच देवाची पण तेवढी त्याला साथ हवी। कारण देवाच्या कष्टाला म्हणजे कष्ट तर केलंच पाहिजे पण त्याच्यासोबत देवाची साथ ही खूप महत्त्वाची असते। तर अशी कोणती सेवा करायची, आता बघा गुरुचरित्र पारायणाची पोथी, तर ती पोथी आपल्याला दररोज आपण म्हणजे दररोज घ्यायची, वाचायची शक्य नसतं। तर त्याच्यासाठी बरेच छोट्या पोथ्या प्रत्येक अध्यायाच्या छोट्या पोथ्या काढलेल्या आहेत। तर बघा त्यातीलच ही एक श्री गुरुचरित्र पोथी, तर याच्यामध्ये 13वा अध्याय आहे। तर बघा, असह्य रोग बिकट समस्या दूर करणारा श्री गुरु कृपा प्रसाद देणारा हा 13वा अध्याय आहे। तर संकट परिहार होऊन सकल मनोरथ पूर्ण करणारा हा 14वा अध्याय आहे। आणि दारिद्र्य परिहार होऊन अष्टऐश्वर्य देणारा सुख समृद्धी मिळवणारा 18वा अध्याय आहे। तर असे हे 3 अध्याय आहेत ह्याच्यात। ही 3 अध्यायाची ही पोथी आहे। तर त्यातीलच एक अध्यायाचं आपल्याला 21 दिवस पठण करायचं आहे। तर तो कोणता अध्याय आहे, तर बघा आपल्या आयुष्यात बऱ्याच अडचणी संकट असतात। तर त्या अडचणी संकटातून आपल्याला मार्ग मिळावा, आपल्या अडचणी दूर व्हाव्या आणि आपल्या मनात ज्या इच्छा आहेत ते जे काही इच्छा आपल्या मनात आहेत, ज्या काही आपल्याला असं प्रत्येकालाच वाटतं माझं असं व्हावं, हे चांगलं व्हावं, माझ्या ह्या इच्छा पूर्ण व्हाव्या, तर सकल मनोरथ पूर्ण करणारा हा 14वा अध्याय आणि संकट परिहार होऊन सकल मनोरथ पूर्ण करणारा हा 14वा अध्याय आहे। तर या 14वा अध्यायाचे आपल्याला 21 दिवस 11 वेळेस किंवा 21 वेळेस आपण याचे पठण करायचे आहेत। तर बघा दररोज आपल्याला 11 वेळेस पठण करायचं आहे आणि जमलंच तर तुम्ही वेळ जर भेटत असेल तर तुम्ही 21 वेळेस पण पठण केलं तर सगळ्यात चांगलंच। आणि जर 21 वेळेस जमत नसेल तर तुम्ही 11 वेळेस याचं दररोज नियमित पठण करा आणि संकल्पयुक्त पठण। जर तुमच्या काही इच्छा मनात असेल, जर तुमचे काही अडचणी, आता बऱ्याच अडचणी असतात आणि अडचणी कमी व्हाव्या, आपल्या मागचे जे काही वाईट दिवस आहेत ते जावे, यासाठीच आपण प्रत्येकजण सेवा करत असतो। तर त्या सेवा करण्यासाठी कोणतीही सेवा करताना आपल्याला संकल्प करावा लागतो। तर तो संकल्प केल्याशिवाय कोणतीच सेवा आपली फळाला येत नाही। तर संकल्प कसा करायचा हा तर सगळ्यांनाच माहीत आहे। तर तसा संकल्प करूनच आपण प्रत्येक सेवेला सुरुवात करायची आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होतील आणि आपले सर्व कामे मार्गी लागतील। तर बघा स्वामी चरित्र सारामृतासोबतच गुरुचरित्र पारायण पण बरेच ताई करणार आहेत। तर बऱ्याच जणांना त्याच्या अटी नियम फॉलो करणं होत नाही, अटी नियम म्हणजे नीटनेटकी पाळणं होत नाही। तर त्याच्यासाठी
बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की आपल्याला तर ह्याचे अटी नियम करणं होत नाहीत, आपल्याकडून गुरुचरित्र पारायण होत नाही, तर त्यासाठीच ह्या छोट्या पोथ्या काढलेल्या आहेत. तर याच्यासाठी जास्त काही अटी नियम नाहीत, फक्त एक अट आहे ती तुम्ही पुरेपूर पाळायला पाहिजे. ती अट म्हणजे पूर्ण मांसाहार वर्ज्य आहे. बघा, हा तुम्ही अध्याय पठण करत असताना 21 दिवस तुम्ही मांसाहार करायचा नाही, तरच तुम्हाला ह्याचं वाचलेलं फळ मिळेल. तर असा आजचा व्हिडिओ आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.